नमस्कार, मी श्रुती शालिनी. माझी चुकलेली वाट च्या दुसऱ्या भागामध्ये मी माझे अनुभव तुमच्यासमोर मांडते आहे. पहिल्या भागामध्ये मी माझ्या RSS मधल्या 27 वर्षांच्या प्रवासाबद्दल आणि तिथे आलेल्या अनुभवांबद्दल तुमच्याशी बोलले. इतकी वर्ष मी काम केलं. 1 वर्ष पूर्ण वेळ प्रचारिका म्हणून सुद्धा काम केलं. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मी फिरले, घरदार सोडून. पण तरी मला आत्ता असं वाटतं की ती माझी वाट चुकलीच होती. कुठल्याही कामाचा जेव्हा आपण एखादा भाग असतो, त्या प्रवाहामध्ये असतो, तेव्हा त्यातल्या त्रुटी, त्यातले दोष कळतच नाहीत. त्यासाठी त्यातून बाहेर यावं लागतं. मलाही इतक्या वर्षांनंतर मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला आता वाटतंय की ती वाट माझी चुकलेली होती. इतक्या वर्षांचा खूप मोठा पगडा माझ्यावरती अनेक काळ होता. एवढे संस्कार आणि त्या संस्कारांच्या नैतिकतेच्या चौकटीमध्ये मी स्वतःला बसवत होते. मी स्वतः आदर्श सेविका बनण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा मी राष्ट्रसेविका समितीची प्रतिनिधी म्हणून लोकांसमोर जाईन तेव्हा मी आदर्शच असलं पाहिजे असा माझा अट्टाहास होता. नव्हे, तो समितीचा अट्टाहास होता. आदर्शाची व्याख्या समितीमध्ये अशी केली जाते की जी स्त्री आपल्या स्वतःच्या अनेक गोष्टींचा त्याग स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समितीसाठी करते आणि पर्यायाने देशासाठी करते, ती म्हणजे आदर्श सेविका. आता हा त्याग म्हणजे स्वतःच्या वेळेचा, स्वतःच्या श्रमांचा, स्वतःच्या अंगी असलेल्या कलागुणांचा, स्वतःच्या आवडीनिवडी तर तिने ठेवल्याच नाही पाहिजेत. अगदी वैयक्तिक आवडी, तिला खायला काय आवडतं किंवा तिच्या इथपासून ते तिच्या जोडीदाराच्या सोबत तिचं असणारं घनिष्ठ नातं, ह्याबद्दलच्या गोष्टींमध्ये तर तिला स्वतःचा विचार करण्याचं काही स्थानच नाही आहे. तिने समर्पण केलं पाहिजे. जी स्त्री या सगळ्या गोष्टींचं समर्पण करेल आपल्या कुटुंबासाठी आणि समितीसाठी, ती स्त्री समितीमध्ये आदर्श मानली जाते. मी सुद्धा काही काळ खूप प्रयत्न केला, खूप धावपळ केली. मला दमायला व्हायचं, थकायला व्हायचं, पण तरी देखील मी तो अट्टाहास करतच राहिले. मला असं वाटायचं की शाखेचं काम तर करायचं आहे आणि घरामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत. अगदी मुलं बाळं, स्वयंपाक पाणी, मोठ्यांची सेवा करणं, कोणी आजारी असतील घरात त्यांची शुश्रूषा करणं, ह्या सगळ्या कामांमध्ये मला समितीसाठी सुद्धा वेळ काढायचा असायचा. आणि मला असं वाटायचं की नोकरी पण केली पाहिजे, पण समितीमध्ये RSS मध्ये एकूणातच जरा स्त्रियांनी नोकरी करणं हे काही फारसं मान्य नाही आहे. कारण का तर स्त्रीचं पहिलं कर्तव्य किंवा 24 तासाची नोकरी म्हणजे तिचं घर, तिचं कुटुंब, तिच्या कुटुंबाचं कल्याण करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. कुटुंब उद्धारण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. त्यामुळे नोकरी वगैरे ठीक आहे, एखादीला एक्सेप्शन असू शकेल, पण नोकरी न केलेलीच बरी. घरातही करायचं आणि नोकरी नसेल तर ती स्त्री समितीसाठी सुद्धा जास्त वेळ काढू शकेल. त्यामुळे नोकरी करणारी स्त्री सहसा तिथल्या लोकांना काही फार पटत नाही. पण मी मात्र नोकरी करत होते. अर्थात माझी एक नोकरी हॉस्पिटलमध्ये होती आणि ती 3ही शिफ्ट्समधली होती. त्यामुळे त्या शिफ्ट वाईज मला घरामध्ये कामं करायला लागायची आणि त्यामुळे घर डिस्टर्ब होत होतं. त्याचाही एक गिल्ट होता माझ्या मनामध्ये. पण मला नोकरीची गरज होती, फिक्स नोकरीची गरज होती. या सगळ्या तारांबळीत, ओढाताणीमध्ये असं झालं की मला पुण्याच्या एका प्रयास नावाच्या संस्थेकडून नोकरीची ऑफर आली. आता ही एक NGO होती. कुठलाही विचार न करता हो म्हणून टाकलं.
माझ्या घरापासून ते अंतर जास्त असणार होतं, येण्या जाण्याचा वेळ आणि प्रवासाचा खर्च हे भरपूर येणार होतं. पण तरीसुद्धा मी ती रिस्क घेतली आणि प्रयासमध्ये जॉईन झाले. RSSमध्ये मला जे काही मी ऐकलेलं होतं त्यानुसार मला असं माहिती होतं की ह्या ज्या स्वयंसेवी संस्था असतात ना, तर त्या 2 प्रकारच्या असतात. जर संघाच्या विचारांची संस्था असेल तर काही प्रश्न नाही, मग आपल्याला सामाजिक काम करता येतं, आपल्या मनासारखं काम करता येतं. पण जर संघ विचारांची नसेल संस्था तर मात्र अगदी विरुद्ध म्हणजे दुसऱ्या टोकाच्या या काही संस्था असतात, म्हणजे अगदी स्त्रीमुक्ती किंवा स्वैराचाराला खतपाणी घालणाऱ्या वगैरे. तर आता ही प्रयास संस्था कशी आहे कुणास ठाऊक, काय विचारसरणी आहे मला काहीच माहिती नव्हतं. पण तरी मी ते जॉईन केलं. एकतर प्रयास संस्था ही HIV वरती त्यांचं काम आहे. HIV असलेली माणसं इथे येतात, त्यांच्या HIV वरती इलाज केले जातात. मुळातच HIV ह्या विषयाकडे बघण्याची माझी दृष्टी गढूळ होती. मी नैतिकतेच्या चौकटीमधून HIV कडे बघत होते आणि मला असं वाटायचं की HIV असलेली माणसं म्हणजे आपल्या समाजाला, आपल्या धर्माला लागलेला कलंक आहे. काय करायचं यांनी जगून? उगीच पाश्चात्यांचं अनुकरण, पाश्चात्य संस्कृती आपल्या इथे धुडगूस घालायला लागली आहे अलीकडे, आणि ह्या लोकांना जगण्याचा काही अधिकार नाही आहे. उलट यांच्यामुळेच आपली संस्कृती बुडती आहे, धर्म लयाला चालला आहे, अशी माझी दृष्टी होती. पण मी प्रयासमध्ये आल्यानंतर मला HIV बद्दल माहिती समजत गेली, त्यातलं विज्ञान कळत गेलं आणि लोकांची असलेली अगतिक मानसिकता कळत गेली आणि माझी दृष्टी साफ होत गेली. इथे येणारे पेशंट्स त्यांचे अनुभव सांगायचे, ते आमच्याशी बोलायचे. ते म्हणायचे की अहो, आम्हाला आमच्या गावामध्ये, आमच्या घरांमध्ये सुद्धा आम्हाला अतिशय तुच्छ आणि तिरस्काराची वागणूक मिळते. आम्हाला झाडाला किंवा पंख्याला लटकून घ्यावं, आमचं आयुष्य संपवून टाकावं असं वाटतं. पण इथे प्रयासमध्ये आल्यानंतर मात्र आम्हाला खूप सन्मानाची वागणूक मिळते, आम्हाला खूप चांगलं वाटतं. इथले जे प्रमुख डॉक्टर विनय आणि डॉक्टर संजीवनी आहेत ना, हे अतिशय चांगली माणसं आहेत आणि यांनी आम्हाला नवीन आयुष्य दिलं आहे. फार उपकार आहेत यांचे आमच्यावर. असं जेव्हा मी ह्या लोकांकडनं ऐकायचे तेव्हा मला असं वाटायचं की अरे, हे किती मोठं काम आहे, हे खरं समाजाचं काम आहे. आणि मी काय करते समाजाचं काम किंवा देशाचं काम म्हणून? तर फक्त भगव्या ध्वजाला प्रणाम करणं आणि गुरुदक्षिणा देणं, की संस्कृत प्रार्थना नमस्ते सदा वत्सले सगळ्यांकडून घोटवून घेत पाठ करून घेणं, आणि संघाचं किंवा समितीचं शिबिर आलं की घरोघरी जाऊन पोळ्या गोळा करणं, हे ह्यात कुठलं आलंय समाजाचं काम? खरं समाजाचं काम करतंय ते प्रयास. एखाद्या खचलेल्या आणि ज्याचं मन खूप दुखावलं गेलंय अशा माणसाला जगण्याची उमेद देणं, उभारी देणं, हे काम फार मोठं आहे असं मला वाटलं. आणि तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला जेवढं शक्य होईल, आपल्याच्यानी जेवढा काळ शक्य होईल तेवढा काळ आपण प्रयाससोबत काम करायला हवंय. मला माझं काम खूप आवडायला लागलं प्रयासमधलं. प्रयासमध्ये असताना बऱ्याच गोष्टी अशा होत होत्या की ज्यामुळे माझ्या मनामध्ये जरा संभ्रमावस्था निर्माण व्हायला लागली. एक दिवस असं झालं की मी प्रयासच्या प्रमुख डॉक्टर संजीवनी आहेत त्यांच्याशी माझ्या काही कामानिमित्त बोलायला गेलेली होती त्यांच्याकडे. तेव्हा संजीवनी ताईला माझी RSSची पार्श्वभूमी पूर्ण माहिती होते, पण त्यांनी कधी आत्तापर्यंत विषय काढलेला नव्हता. मी जेव्हा मध्ये माझ्या कामासाठी बोलायला गेले होते तेव्हा मध्येच ती मला असं म्हणाली की हे तुमच्या RSSमध्ये जे एकचालकानुवर्तित्व कन्सेप्ट आहे ना, ही फार फोल आहे,
ही अतिशय चुकीची आहे. असं म्हटल्यानंतर मला एकदम आश्चर्य वाटलं. असं काय म्हणते ही बाई? एकचालकानुवर्तित्व ही संकल्पना माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि फार मोठं मूल्य होतं माझ्यासाठी. एक खूप महत्त्वाची व्हॅल्यू आहे. या बाईंना या शब्दाचा अर्थ तरी कळतोय का? एकचालकानुवर्तित्व या शब्दाचा अर्थ असा की कोणीतरी एक प्रमुख संचालक, चालक, मालक असा कोणीतरी प्रमुख असेल जो आपल्या सगळ्या समाजाच्या वतीने, समाजाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी काही एक निर्णय घेईल आणि त्या निर्णयाचा आदेश देईल आणि तो आदेश सगळ्यांनी पालन करायचा आहे. अगदी साधी सोपी गोष्ट असते, पण महत्त्वाचे निर्णय हे प्रमुख व्यक्ती घेणार. आपल्याला काहीच जबाबदारी नाही येणार. आता प्रमुख व्यक्तींनी निर्णय घ्यायचे म्हणजे काय निर्णय घेतात हे आणि काय आदेश देतात? कधी कधी असेही आदेश देतात की आता समजा विवेकानंदांची जयंती आहे, तर सगळ्या देशभर विवेकानंदांबद्दल भाषणं झाली पाहिजेत, त्यांच्या कामाचा प्रचार झाला पाहिजे किंवा त्यांचे पोवाडे गायले पाहिजेत, असा आदेश वरनं येणार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण काम करायचं आहे. किंवा आता राम मंदिर बांधायचं असेल तर राम मंदिरासाठी पत्रकं वाटायची, घरोघरी जाऊन पत्रकं वाटायची आणि निधी संकलन करायचं. किंवा गणवेश, संघाचे किंवा समितीचे गणवेश आहेत ते त्याची जास्तीत जास्त विक्री झाली पाहिजे. आता हे काम खूप महत्त्वाचं मला वाटत आलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रिस्क काहीच नाही आहे. इतकं दैवी कार्य आहे आणि मोठं काम आहे. हे करायचं असेल तर कोणीतरी मोठ्या माणसांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ती व्यक्ती जर निर्णय घेत असेल आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, तर तो निर्णय बरोबरच असणार आहे. आता ह्या निर्णयाला ह्या बाई चूक का म्हणतायत, फोल का म्हणतायत ही संकल्पना? खरं सांगायचं तर मी त्यावेळेला संजीवनी ताईंना कुठलाही प्रश्न विचारला नाही, पण त्यांच्या असं बोलण्याने मला माझा स्वतःचाच अपमान झाल्यासारखं वाटलं. मी काहीही न बोलता त्यांच्या केबिनमधून बाहेर आले, माझ्या कामाच्या ठिकाणी आले, पण माझं लक्ष काही कामात लागलं नाही. मला खूप अस्वस्थ वाटलं आणि भीती वाटली, मला असुरक्षित वाटायला लागलं. आता मला इथे जॉब माझा राहतो की नाही, माझ्या आयडिओलॉजीलाच धक्का लागतोय, ह्याची मला फार चिंता वाटली. 2-4 दिवस पुढे मी खूप डिस्टर्ब होते. नंतर मग हळूहळू करत मी त्यातून थोडी सावरले आणि विचार करायला लागले की असं का बरं म्हटलं असेल? एकचालकानुवर्तित्व हे चुकीचं असं का बरं असू शकेल? प्रयासमध्ये काय वातावरण आहे याचा मी शोध घेतला. मला असं लक्षात आलं की प्रयासमध्ये संजीवनी किंवा विनय हे जरी संचालक असले, प्रयासचे प्रमुख असले, तरी सुद्धा ते प्रयासच्या कुठल्याही अगदी लहानापासून मोठ्या कामापर्यंत कुठल्याही कामांचा निर्णय ते एकटे कधीच घेत नाहीत. किंवा त्यांनी एखादा आदेश दिलाय आणि बाकीच्यांनी तो विचार न करता फॉलो करायचा आहे असं कधीच होत नाही. प्रत्येकाला काम सोपवलेलं आहे आणि प्रत्येकाने आपलं आपलं काम नेटकेपणाने करायचं आहे आणि त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे. कुठल्याही संचालकावरती, चालकावर, मालकावरती, सरसंचालकांवरतीच ही जबाबदारीच नाही. प्रत्येकाच्या कामाची जबाबदारी त्याची असणार. माझ्या कामाची जबाबदारी माझी स्वतःची होती, त्यामुळे माझं काम अचूक होत गेलं आणि माझे निर्णय स्वतः मी घेत होते, त्यामुळे ते अधिक जबाबदारीने घेतले गेले. मला माझ्या कामांमध्ये जेव्हा गरज वाटली तेव्हा मी कुठल्याही क्षणी संजीवनी किंवा विनय यांच्याकडे जाऊच शकत होते. आणि फक्त हे दोघंच नाही,
तर प्रयासमधली सर्वच माणसं अतिशय चांगली आणि खूप सहकार्य करणारी अशी डॉक्टर शिरीष, डॉक्टर रितू, सगळी माणसं अतिशय खूप चांगलं वातावरण तिथे एकमेकांमध्ये आहे आणि खूप चांगलं कल्चर तिथे जोपासलं जातं. कोणाचंही काम कमी किंवा श्रेष्ठ दर्जाचं असं न मानता प्रत्येकाचं काम इतकं महत्त्वाचं आहे याची जाणीव झाल्यामुळे प्रत्येकजण आपापलं काम अतिशय प्रामाणिकपणे करतो. मी माझं काम खूप मन लावून करते आणि मला त्याचं कुठलंही बंधन नसल्यामुळे दडपण नाही येत आणि त्यामुळे हे काम माझा आनंदाचा भाग असतो. ही प्रोसेस मला खूप वेगळी वाटत होती. आत्तापर्यंत असा मला कधीच अनुभव आलेला नव्हता. मला जरी नको वाटलं किंवा मला जरी त्याचा त्रास होत असला तरी ते काम मला करावं लागत असे. RSSमध्ये माझ्यावरती लादलं जात असे किंवा RSSच्या संस्कारांमुळे माझ्या घरामध्ये सुद्धा घरीदारी अनेक ठिकाणी याच पद्धतीचं वातावरण ज्याला मी सामोरे जात होते. प्रयासमधलं वातावरण वेगळंच होतं, मोकळं होतं वातावरण आणि हे मला खूप आवडायला लागलं. पण त्याचबरोबरीने माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले की ते एकचालकानुवर्तित्व ही कन्सेप्ट कशी असेल, ह्याचा नक्की अर्थ काय असेल, किंवा मी ही कन्सेप्ट का बरं समितीमध्ये फॉलो करते, मी समितीमध्ये भगव्या ध्वजाला का प्रणाम करते, मी हिंदू धर्म की जय का म्हणते. हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म हा आधी माणूस आणि नंतर धर्म असं आहे. धर्म हा श्रेष्ठ कसा बरं असेल, माणसाच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ धर्म का असेल, असे अनेक प्रश्न माझ्या मनात यायला लागले आणि मला खूप गोंधळ निर्माण व्हायला लागले माझ्या डोक्यामध्ये. हे सगळे प्रश्न डोक्यामध्ये चालू असतानाच प्रयासचा कामाचा भाग असलेला आणखी एका गोष्टीशी माझी ओळख झाली. HIV सह मोठं होणाऱ्या मुलांसाठी एक शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये जाण्याची संधी मला मिळाली आणि ह्या शिबिरानंतर माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. माझं आयुष्यच जणू बदलून गेलं. हा टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी. हा खूप महत्त्वाचा टप्पा होता माझ्या आयुष्यातला. मी स्वतःलाच नव्याने गवसले. मला स्वतःकडे बघायला मिळालं, स्वतःबद्दल विचार करायला मिळाला. आत्तापर्यंत मी केवळ लोक मला काय म्हणतील, लोकांच्या नजरेतून मी कशी असली पाहिजे एवढाच मी विचार करत होते. आणि आता मात्र मी स्वतःबद्दल, मला स्वतःचं म्हणणं काय आहे, माझं मन काय सांगतंय, हा विचार मी करायला शिकले. हे शिबिर सगळ्या तिथे येणाऱ्या मुलांना अतिशय उमेदीचं आणि आयुष्याकडे बघताना एक दमदार पाऊल पुढे टाकण्यासाठी खूप मदत करतं.